नमस्ते मित्रांनो. अगदी परवा 19 तारखेला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 155 मध्ये काही दिशानिर्देश शासनाने जारी केलेले आहेत. त्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ. आधी आपण दिशानिर्देश काय आहेत ते बघूया. दिनांक 19 ऑगस्ट 2026 ला हे जे परिपत्रक आहे हे शासनाने जारी केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे, त्यामुळं याच्यावर आपण व्हिडिओ करतोय. छोटंसं अगदी 3 पानांचं आहे, परंतु अत्यंत महत्त्वाचं आहे. ते काय तरतुदी आहेत ते आपण लगेच बघू. मूळ तरतूद याच्यात अशी आहे, म्हणजे याचा सर्वांचा झिस्ट एक सारांश काढला तर 5 वर्षापेक्षा जास्त जुना लेखन प्रमाद म्हणजे कलम 155 अन्वये वरिष्ठांच्या परवानगीशिवाय दुरुस्त करता येणार नाही असा याचा मतितार्थ निघतो. डिटेल तरतुदी काय आहे ते थोडक्यात लक्षात घेऊ. संदर्भ आपण बघितलेला आहे. दिनांक 19 ऑगस्ट 2026. विषय काय आहे तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 155 अन्वये असलेल्या तरतुदीच्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत. जसं आपल्याला माहित आहे की कलम 155 अन्वये जी तरतूद आहे ती महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 प्रकरण क्रमांक 10 जे भूमी अभिलेख बद्दल आहे याचे अ आणि ब भाग आहेत. आणि मग ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत ज्या चुका झाल्या असल्याचे हितसंबंधित पक्षकारांनी कबूल केले असतील किंवा ज्या चुका एखाद्या महसूल अधिकाऱ्यास तो निरीक्षण करीत असताना आढळतील अशा कोणत्याही चुका जिल्हाधिकाऱ्यांना कोणत्याही वेळी दुरुस्त करता येतील किंवा दुरुस्त करून घेता येतील. परंतु हितसंबंधित पक्षकारांना नोटीस देण्यात आल्याशिवाय कोणत्याही हरकती असल्यास त्या हरकती हितसंबंधींना त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय अशी कोणतीही चूक दुरुस्त करता येणार नाही. म्हणजे याच्यावर आपल्याला एक लक्षात येतं की हे जे कलम आहे ते प्रकरण 10शी संबंधित आहे. दुसरं, मूळ अधिकार जे आहेत ते मान्य जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. तिसरं, याला कुठलंही टाइम लिमिट नाही, मुदतीची बाधा नाही. ज्याही वेळेस एखाद्या महसूल अधिकाऱ्यास अशा चुका लेखन प्रमाद जर आढळून येईल तर तो त्याला दुरुस्त करता येईल, परंतु त्याच्यासाठी संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी लागेल. दिशानिर्देश परिपत्रकानुसार शासनाने काय दिलेलं आहे तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांची ही जी हे जे अधिकार आहेत, ही जी शक्ती आहे ती 14 ऑगस्ट 1967च्या एका आदेशानुसार, शासन आदेशानुसार हे तहसीलदारांना हे अधिकार जिल्हाधिकारी यांनी प्रदान केलेले आहेत. म्हणजेच तहसीलदार यांना हे अधिकार पुन्हा खाली प्रदान करता येणार नाहीत. त्याच्यामुळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना प्रदान केलेले आहेत. हे मूळ लक्षात घ्या. आता हे जे अधिकार आहेत हे पुनर्प्रदान करावेत असा आदेश आहे. अर्थात हे जे 1967चं जे परिपत्रक आहे हे अनेक ठिकाणी उपलब्ध नाही, तर हे पुनर्प्रदान आदेश पुन्हा पारित झाले तर आपल्या एसओ फाईलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला फायदाच होणार आहे. तर सर्व मान्य जिल्हाधिकारी यांनी हे जे अधिकार आहे हे तहसीलदार, नगर भूमापन अधिकारी किंवा उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना पुनर्प्रदान करावे, म्हणजे नवीन आदेश काढावा. आणि त्याच्यात जे निर्बंध आहेत ते काय काय असावेत ते या परिपत्रकात दिलेले आहेत. निर्बंध काय काय आहेत? एक तर आहे अ मध्ये, जिल्हाधिकारी यांनी उक्त अधिकार प्रदान करताना अधिकार अभिलेखात किंवा प्रकरण 10 नुसार ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत केवळ खातेदाराच्या नावातील चूक, गट नंबर किंवा सर्वे नंबर किंवा नगर भूमापन क्रमांक लिहिताना झालेली अंकांची अदलाबदल, जमिनीचे क्षेत्र लिहिताना होणारी चूक, एखाद्या खातेदाराचं नाव चुकून वगळले जाणे किंवा टायपिंगमुळे चुकीचे लिहिलेले असणे, मूळ आशयात बदल न होता
केवळ लेखन प्रक्रियेत राहून केलेली मानवी किंवा तांत्रिक चूक दुरुस्त करण्याचे अधिकार प्रदान करण्यात यावे. याच्यात एक लक्षात घ्या, इतर अधिकारातली नावं कमी करणे, कोणाची शेरे कमी करणे वगैरे हे करता येणार नाही. कुठलाही शेरा हा लेखन प्रमाद नसतो, तो कुठल्या तरी आदेशानुसार आलेला असतो, त्याची प्रक्रिया वेगळी आहे. त्याच्यामुळे 155 याला वापरता येणार नाही. हा फक्त आणि फक्त लेखन प्रमाद, ज्याला क्लेरिकल चूक, क्लेरिकल एरर असं म्हणलं जाईल, याच्यासाठीच आहे. जमीन महसूल संहितेच्या कलम 106 नुसार चुका दुरुस्त करण्याबाबतची तरतूद, तसेच कलम 247 व 257 नुसार अपील किंवा पुनरीक्षण करणे अपेक्षित असलेल्या विषयाकरता ही तरतूद म्हणजे लेखन प्रमाची कलम 155 अनुसार असलेली तरतूद लागू असणार नाही. हेही मुद्दाम त्या पुनर्प्रदान आदेशात नमूद करावं असं नमूद केलेलं आहे. थोडक्यात आपण कलम बघू. 106 मध्ये जिल्हाधिकारी यांना जमाबंदीच्या मुदतीत कोणत्याही वेळी जमीनधारकास नोटीस देऊन त्याच्या धारण जमिनीचे क्षेत्रफळ किंवा तीव्र आकारणी यात भूमापनातील किंवा आकडेमोडीतील चुकीमुळे झालेली कोणतीही चूक दुरुस्त करता येईल अशी 106 मधली तरतूद आहे. कलम 247 आपल्याला माहिती आहे की अनुसूची ई प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम याच्या शेवटच्या भागामध्ये जी अनुसूची दिलेली आहे त्यामधील अनुसूची ईच्या अन्वये जे काही अधिकारी सांगितलेले आहेत त्यांच्याकडे अपील दाखल करता येईल अशी तरतूद आहे 247. 257 मध्ये राज्य शासन आणि सहाय्यक जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्या दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास किंवा भूमापन अधिकाऱ्यास त्या विभागातील अधीक्षक भूमी अभिलेख यास कोणत्याही दुय्यम किंवा भूमापन अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही निर्णयाच्या किंवा आदेशाच्या कायदेशीरपणाबद्दल किंवा औचित्याबद्दल किंवा नियमांमध्ये काही चूक झालेली असेल तर तो सुमोटो किंवा स्वतःची खात्री करून घेण्यासाठी हे अधिकार अभिलेख मागवू शकेल आणि तपासू शकेल. ही 257 मधली तरतूद आहे. परिपत्रकामध्ये पुन्हा परत जाऊ. त्याच्या या खंडात लिहिलेलं आहे, जमीन महसूल संहितेच्या कलम 155 अंतर्गत अधिकार प्रदान करण्यात आलेले संबंधित तहसीलदार, नगर भूमापन अधिकारी, उपाधीक्षक भूमी अभिलेख यांना लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने असेल ते खेरीज करून 5 वर्षापेक्षा जास्त जुना लेखन प्रमाद दुरुस्त करण्याच्या संदर्भात कलम 155 अन्वये कोणतीही कारवाई सुरू करता येणार नाही. 5 वर्षापेक्षा जास्त काळ झाला असेल त्या लेखन प्रमादाला तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल, लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची. तहसीलदार यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांची, नगर भूमापन अधिकारी व अधीक्षक भूमी अभिलेख यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची पूर्व परवानगी घेऊनच असे लेखन प्रमाद दुरुस्त करावे. ही मूळ तरतूद या परिपत्रकानुसार करण्यात आलेली आहे. ज्या जमिनीच्या बाबतीत हस्तांतरणास निर्बंध आहेत कोणत्याही कायद्यानुसार, कोणत्याही तरतुदीनुसार, किंवा अशी चूक दुरुस्त केल्यास शासनाच्या महसुलावर विपरीत परिणाम होणार आहे, अधिकार अभिलेखात शासनाच्या विविध विभागांच्या नावावर असलेल्या जमिनी, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासनाच्या अंगीकृत सार्वजनिक प्राधिकरणाच्या नावावर असलेल्या जमिनी याबाबत लेखन प्रमाद चा आदेश करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येणार नाहीत. या सर्व निर्देशानुसार सर्व मान्य जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधीक्षक भूमी अभिलेख यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच सदर निर्देश त्यांच्या अधीनस्थ सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व उपाधीक्षक भूमी अभिलेख व सर्व तहसीलदार आणि सर्व नगर भूमापन अधिकारी यांच्या निर्देशनास आणावे असंही याच्यात म्हणलेलं आहे. सदर निर्देशांची सर्व संबंधितांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. अर्थात ज्या दिवशी हे परिपत्रक पारित झालेलं आहे म्हणजे 19 ऑगस्ट 2026 तेव्हापासून हे लागू झालेलं आहे. त्याच्यामुळे दिनांक 19 ऑगस्ट 26 नंतर 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेले लेखन प्रमाद हे निकटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय दुरुस्त करता येणार नाहीत. ही बाब आपण लक्षात घ्यावी.
हा व्हिडिओ इथं संपू. नमस्ते, धन्यवाद.